शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारेसोबत आहेत. ताई, मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय, काय कसं बघता याच्याकडे? नाही, काँग्रेसने नारा दिलाय असं म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, भाई जगतापांनी जे काही म्हटलं त्याच्या संबंधाने ज्या माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत, खरं तर भाई जगताप हे अत्यंत काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी आहेत. अनेक वर्ष ते महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्यांनी काम केले. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितपणे त्यांना त्यांच्या पक्षाच्या संबंधाने बोलण्याचा अधिकार आहे. मात्र जेव्हा पक्षाच्या नेतृत्व पातळीची काही चर्चा असतात, विशेषतः युती किंवा आघाडीच्या संदर्भाने जेव्हा चर्चा येते, तेव्हा अशी चर्चा ही मला वाटतं पक्षप्रमुखांच्या पातळीची चर्चा आहे. मी माझ्या पक्षहिताच्या संदर्भाने किंवा भाईंनी त्यांच्या पक्षहिताच्या संदर्भाने निश्चितपणे बोललं पाहिजे. मात्र पक्षाची युती किंवा आघाडी यावर जी काही चर्चा होईल ती चर्चा जेव्हा स्वतः सन्माननीय सपकाळ साहेब बोलतील किंवा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बोलतील, तेव्हा मला वाटतं की ते आपण अधिकृत मानावी. तुर्तास तरी अजून निवडणुकांना भरपूर वेळ आहे आणि मला वाटते काँग्रेसचे नेते बंटी पाटीलही त्यावरती सकाळी व्यक्त झालेले आहेत. त्यावर आत्ता काही बोलायची फार गरज वाटत नाही. त्यांनी असं म्हणलंय की काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता नाही आहे शिवसेनेसोबत जाण्याची. नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे किंवा आमच्या शिवसैनिकांची काय मानसिकता आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार नक्की शेवटी होणार आहे. पण या संबंधाने जोपर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिकृतपणे बोलत नाहीत, तोपर्यंत आपण याच्यावर आत्ताच काही भाष्य करणं हे उचित असणार नाही. मला वाटते की आत्ता विशेष म्हणजे आपणही हा प्रश्न विचारताय तेव्हा मला त्याला जोडून दुसरा प्रश्न निर्माण होतो की खरं तर भाजपमध्ये आत्ता ज्या पद्धतीने अंतर्गत यादवी माजलेली आहे, सोलापूरमध्ये जे काही चाललं आहे आणि भाजपच्या स्वपक्षातली लोकं त्यांच्या विरोधात अक्षरशः मोर्चे काढतायत, धरणी आंदोलन करत आहेत, तर यावरच्या बातम्या काही फार दिसत नाही आहेत. मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या संदर्भातच एक प्रश्न आहे. जे मुंबईमध्ये युती होईल असं सांगितलेलं आहे भाजपने, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑफ द रेकॉर्ड, पण पुणे, ठाणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा त्यांनी दिला आहे. म्हणजे भाजपा कशा पद्धतीने मित्रपक्षाला वापरून घेते याचं हे फार चांगलं उदाहरण आहे. एकीकडे भाजपाने अजितदादांच्या मदतीने एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर चक्क झिरोवर आणून ठेवली आणि दुसरीकडे त्याच अजितदादांचे 3 आमदार आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी रात्रीतनं मोर्चे बांधणी केली. हे जर सगळं चित्र बघितलं तर महायुतीमध्ये जो काही कलगीतुरा रंगलेला आहे, विशेषतः पुण्यातलंही आपण उदाहरण बघितलं तर पुण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळांवरती आरोप करत आहेत आणि भाजपच्या दुसऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी अजितदादा गटाच्या रुपाली ठोंबरे आक्रमक झालेले आहेत, हे सगळं बघता महायुतीमध्ये आत्ताच राजकीय फटाकेबाजी फार जोरात सुरू झालेली आहे हे चित्र दिसते. निवडणुका तोंडावर आहेत असं असताना भाजपनी आणि म्हणजे महायुतीने त्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटीचा निधी देऊ केलेला आहे. 270 कोटी निधी हा निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलेला आहे. काय झालंय, देवेंद्र फडणवीस यांना विसर पडलाय की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांची सध्याची एक प्रत्येक कृती आणि त्यांची प्रत्येक हालचाल ही फक्त आणि फक्त भाजप नेते म्हणून सुरू आहे. कारण ते जर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वागले असते तर मला वाटते फक्त सत्ताधारी पक्षांना निधी देण्यापेक्षा सगळ्यात आधी आज घडीला ऐन दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यातल्या पूरस्थितीने जो इथला शेतकरी हतबल झालेला आहे आणि ज्याच्यासाठी पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला, त्यातला एक नवा पैसाही बीड, धाराशिव, लातूर इथल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. सो या शेतकऱ्यांची दिवाळी कशी जाईल आणि यांना मदत कशी पोचेल यावर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी मांडणी करणं अपेक्षित होतं. मात्र त्यावर काहीही न बोलता विशेष स्वपक्षातील आणि आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांच्या इतर आमदारांनाही निधी तो मिळणार नाही, विरोधी पक्षातल्या तर नाहीच नाही,
म्हणजे सगळे पक्ष दुर्बल ठरवून आपल्याच पक्षाचे घोडे खाऊ पिऊ घालून तरतरीत कसे करायचे ते तरतरीत करणं त्यांचं चालू आहे. आणि मला वाटतं की हा रडीचा डाव आहे, हा अत्यंत सापत्नपणाची वागणूक. कारण फडणवीसांनी शपथविधीमध्ये शपथ घेतली होती की मी कुणाबद्दलही अधिकचा ममत्व भाव किंवा कुणाबद्दलही अधिकची आकसबुद्धी बाळगणार नाही. परंतु तसं होताना दिसत नाही आहे. सध्या फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षाबद्दल ममत्व भाव आणि विरोधकांबद्दल कमालीचा आकसभाव करून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वावरण्यापेक्षा एका पक्षाचे नेते म्हणून ते वावरताना दिसत आहेत. MIMने पण सोबळावर लढण्याचा नारा दिला, कसं बघता याच्याकडे? फुलचंदरावांना इकडे MIMने पण सोबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. नाही, मला वाटतं की सगळ्या पक्षांना लढण्याचा अधिकार आहे, निवडून येण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाला मतं मागण्याचा अधिकार आहे. सो त्या त्या पद्धतीने निवडणुका होतील आणि त्याच्यावर आपण काही भाष्य करणं उचित असणार आहे. आपण बघायला गेलं तर जे पूर परिस्थिती होती आणि अतिवृष्टी होती ह्याचा सर्वाधिक फटका बीडला तर बसलाच, सोलापूरच्या काही भागाला बसला, संभाजीनगरच्या काही भागाला बसला. त्याची मदत जी आहे ती अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही आहे. मगाशीच म्हटलं ना याचं उत्तर सांगताना की काय पद्धतीने सध्या मुख्यमंत्री वागत आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रायोरिटी, त्यांच्या कामाचा जो प्राधान्यक्रम आहे तो प्राधान्यक्रम मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी मदत पोचवणे हा असायला पाहिजे. पण तसं न होता मुख्यमंत्र्यांचा प्राधान्यक्रम हा फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना गललठ्ठ करणं, त्यांना निधी पोचवणं आणि त्यांना अधिकाधिक तरतरीत करणं अशा पद्धतीने जे चाललेलं आहे ही सापत्नपणाची वागणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री न राहता ते फक्त आणि फक्त भाजपाचे नेते झालेले आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यावर पण देखील आरोप होत होते जैन धर्मियांची जमीन बळकावण्या प्रकरणी. मुरलीधर मोहोळांच्या संबंधाने आमची स्पष्ट भूमिका आहे की फार क्लीन गव्हर्नमेंटची भाषा जे पंतप्रधान मोदीजी करतात, आम्हाला आता त्यांना प्रश्न विचारायचा आहे की जैन धर्मीयांची जागा आपला बिल्डर मित्र विशाल गोखलेच्या घशात घालण्याचा प्रयत्न मुरलीधर मोहोळांनी केला. त्याचे अनेक डॉक्युमेंट आम्ही सादर केले. आज अजून नवीन काही डॉक्युमेंट्स पुढे आलेले आहेत ज्यामध्ये व्यावसायिक लोन देण्यासाठी ज्या पद्धतीची नियमावली दाखवली, अवघा काही तास आधी त्याला बोजामुक्त दाखवणं आणि पुन्हा त्याच्यावरती लोन देणं. एरवी इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना कुठलीही बँक अशा पद्धतीने लोन द्यायला अजिबात तयार होत नाही. परंतु विशाल गोखलेसारख्या बिल्डरसाठी बँका मेहरबान होतात. त्या कुणाच्या आदेशाने, कुणाच्या दबावाने? आणि जर अशा पद्धतीने जर भाजपाचे मंत्री मुरलीधर मोहोळ आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर करत असतील तर निश्चितपणे ही शासनाची लूट आहे, लोकांच्या कराचा पैसा, त्याची फसवणूक आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष सामाजिक उपक्रमासाठी जी जागा वापरली जात होती त्या जैन ट्रस्टचा हा विश्वासघात आहे. सबब हे सगळं प्रकरण पुढे आल्यानंतर आत्ता मुरलीधर मोहोळांनी राजीनामा देणं हे जास्त संयुक्तिक आहे. आणि होय, फक्त शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकरच नाही तर आम्ही सुद्धा मुरलीधर मोहोळांचा राजीनामा ठामपणे मागत आहोत. तर नक्कीच या होत्या सुषमा अंधारे. आपण बघायला गेलं तर जे आत्ता वक्तव्य काही वेळापूर्वीच भाई जगतापांनी केलं होतं आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या त्याबाबत त्यांनी जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यावर निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.